नमस्कार मित्रांनो, मी जावेद भाऊ बैलगाडा शर्यत चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण आलेलो आहोत अलोरे दिवाडी ह्या मैदानामध्ये. भव्य दिव्य असं बैलगाडी शर्यत ह्या मैदानामध्ये पार पडणार आहे. शिवगंगा क्रीडा मंडळ आयोजित दिवाडी भव्य बैलगाडी शर्यत शिवगंगा केसरी असं या मैदानाचं नाव असणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच 19 तारखेला हे मैदान पार पडणार आहे. आपण पाहायला गेलात तर याच मैदानावरती कोकण महाराष्ट्र केसरी हे मैदान पार पडलं होतं. त्याच मैदानावरती शिवगंगा केसरी हे मैदान पार पडतं आहे. थोडंसं फाट्यांमध्ये चेंजेस करण्यात आलेलं आहे. आपण पाहतात माझ्या मागच्या साईडला जे हे फाट्या पाडलेले हे नवीन रित्या फाट्या पाडलेल्या आहेत. अतिशय सुंदर फाट्या पाडलेल्या आहेत. एकही खडा मिळणार नाही. मातीचं मैदान आहे आणि बैलांना पळण्यासाठी अतिशय जबरदस्त असं मैदान आयोजकांनी पाडलेलं आहे. स्टेजचं देखील काम चालू आहे. आपण पाहतात पूर्णपणे फाट्या जर बघायला गेलात, क्लिअर बघायला गेलात तर एकदम क्लिअर, म्हणजे कुठल्याही प्रकारचा दगड, बैलांना कुठली इजा होईल हे आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचं पाहायला मिळणार नाही. ह्याच मैदानावरती शिवगंगा केसरी हे मैदान 19 तारखेला पार पाडणार आहे. तर आपण जाणून घेऊया आयोजकांकडनं की कसं हे मैदान पार पाडणार आहे, काय मैदानाचं स्वरूप असणार आहे, बक्षीस काय असणार आहे. तर चला माझ्यावर आपण जाणून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्याबरोबर आहेत शिवगंगा केसरी या मैदानाचे सर्व आयोजकांनी अलोरे गावाचे माजी सरपंच आणि माजी उपसरपंच तुषार देखील आपल्याबरोबर आहे. तर तुषार सर, काय सांगाल या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे? जावेद भाऊ, पहिल्यांदाच आम्ही आमच्या इतिहासामध्ये बैलगाडीची स्पर्धा या ठिकाणी आमचं मंडळ भरवतं आहे. याआधी मंडळ आमचं कबड्डीचं मंडळ म्हणून प्रसिद्ध होतं, परंतु यावर्षीपासून आम्ही पहिल्यांदाच बैलगाडीची स्पर्धा भरवतो आहे. हे अलोरेचे जे मैदान तुम्ही बघताय हे आत्ताच आम्ही नवीन मैदान बनवलं आहे. मैदान पूर्णपणे नवीन बनवताना आम्ही ही काळजी घेतली की बैलांच्या पायाला एखादा खडा पण लागणार नाही, अशा पद्धतीची काळजी आम्ही घेतलेली आहे. पूर्ण मैदान हे मातीचं आहे. मातीचं असल्या कारणाने आम्ही त्यावर पूर्ण पाणी मारून रोलिंग केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही मैदान बघू शकत असाल की आम्ही कशा पद्धतीने काळजी घेऊन हे मैदान बनवलेलं आहे. येत्या 19 तारखेला रत्नागिरी जिल्हा चालक मालक संघ यांच्या मान्यतेने आम्ही हे मैदान घेतो आहे. आणि मी सर्व गाडी मालकांना, चालक मालकांना मी विनंती करतो आहे की भरपूर संख्येने आपण नावनोंदणी करावी, कारण की बैलांना कुठेही इजा होणार नाही अशा पद्धतीचं हे मैदान बनवलेलं. समोर पाठी बघू शकाल तर बैलांना पुढे पण थांबण्यासाठी भरपूर जागा आहे आणि पाठी सुट्टीला देखील काय प्रॉब्लेम नाही. आणि मैदान तर तुम्ही बघत असाल किती चांगलं केले ते. मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे, बक्षीस कसं असणार? मैदानाचं स्वरूप 3 प्रकारामध्ये, एक म्हणजे घाटी, त्यानंतर गावठी आणि आडघाटी असे असणार आहे. घाटीसाठी पहिलं बक्षीस आपण 30,000, 25,000, नंतर 20,000 आणि 15,000, 10,000 अशी 5 बक्षीस आहेत. त्यानंतर गावठीसाठी 12-8 आणि 5, 12-8-6, 12-8-6 अशी गाठी आणि आडगाठीसाठी त्याच्यासाठी बक्षीस आहेत. त्यांच्यासाठी आपण शील्ड ठेवतो आहे. त्यानंतर प्रत्येक गटपाससाठी आपण शील्ड ठेवलं आहे. त्यानंतर जी गाडी सेमीफायनलला 2 नंबरला उतरेल त्यासाठी आपण क्वार्टर फायनलसाठी आपण शील्ड ठेवलेलं आहे. अतिशय चांगलं नियोजन तुमचं बोलण्यावरून तरी कळतं की चांगलं नियोजन आहे. आणि मैदानाचं पल्ला किती असणार आहे? पल्ला 820 फुटाचा पल्ला आहे. जास्त पल्ला पण आम्ही 820 फुटाचा पल्ला ठेवलेला आहे. आणि पुढं देखील बैलांना थांबण्यासाठी भरपूर जागा आहे. आणि मधलं जे प्रत्येक जे फाटीचं अंतर आहे ते प्रत्येक फाटीमध्ये आम्ही एकूण फाटी 15-15 फुटाची आहे आणि मधलं अंतर आहे ते साधारणतः 14 फूट ठेवलेलं आहे. सुट्टीला साधारण जागा भरपूर आहे? भरपूर जागा, सुट्टीला खूप जागा आहे, काय प्रश्नच नाही. म्हणजे जागेसाठी निकाल रेषेच्या पुढे काय अडथळा वगैरे काय? निकाल रेषेच्या पुढे अजिबात अडथळा नाही. पुढे चढ आहे आणि त्या चढ झाल्यानंतर पुढे संपूर्ण झाडं आहेत. बैलांना अगदी सावलीसाठी पण, पुढे थांबण्यासाठी पण, म्हणजे मैदान सुरू होण्याच्या पूर्वी जे थांबायला लागते त्यासाठी पण भरपूर झाडं पुढे आहेत. त्यामुळे ती पण काळजी नाही. लॉट्स ऑनलाईन पडणार आहे की मैदानावर पडणार? नाही, लॉट्स ऑनलाईन उद्या संध्याकाळी बरोबर 4 वाजता आम्ही लॉट पाडणार आहे. जे 4 वाजेपर्यंत जेवढ्या गाड्या नोंद होतील तेवढ्यांनाच घेणार आहे, कारण की आम्हाला लॉट आधी का पाडायचे आहेत, जेणेकरून लॉट आधी पाडले तर मैदान सकाळी लवकर चालू करता येते. आम्ही जे पहिल्या गटात पाडणार त्यांना पर्सनली फोन करणार आहे की तुम्ही सकाळी 10 वाजता यायचं आहे. आम्ही जरी 10 वाजता पहिला गट काही झालं तरी खाली गेला पाहिजे या दृष्टीने आम्ही लॉट लवकर पाडणार आहे. आणि आत्ताच गाड्या साधारणतः 70 गाड्या नोंद झाल्या आहेत. आणि पुढे ज्या गाड्या आम्हाला 125 गाड्या लागतील तेवढ्याच घेणार, कारण 5 बक्षीस असल्यामुळे त्यावेळी जास्त गाड्या घेणार नाही. त्यानंतर नोंदणी बंद करून टाकणार, असं करणार घाटीचं. अच्छा, एक मिनिट. मैदान सकाळी साधारण किती वाजता चालू होईल? कारण की उन्हाचा तडाखा खूप वाढलेला आहे
आणि आता आपण पाहतात की बैलांना देखील खूप त्रास होतो. हो हो वरती आपण पाहतात की साधारण काही बैलांना खूप त्रास आला, त्याच्याने काहीतरी वेगळं घडते. आणि काल एक मैदान आपल्या भराड्यामध्ये झालं, त्याने एक अतिशय चांगलं नियम नवीन चालू केला की सकाळी लवकर चालू केलं आणि 1 ते 3 मैदान बंद केलं. तर हा नियम आपल्या इथं नाही असणार नाही, आहे का? आम्हाला परवानगी देतानाच साहेबांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही सकाळी 9ला मैदान सुरू करून दुपारी साधारणतः 2 ते 4 या वेळामध्ये तुम्हाला ते मैदान बंद ठेवायचं आहे, अशीच परवानगी देताना आम्हाला दिलेली आहे. त्यामुळे आम्ही मैदान सकाळी 9ला चालू करणार म्हणजेच करणार, ज्या गाड्या असतील त्यांनाच सोडणार, बाकीच्या गाड्या बाद करणार अच्छा, काय झालं तरी. एक चांगला निर्णय आपल्या कोकणामध्ये घेतलेला आहे. कारण की काय होतं की कोकणामध्ये थोडा लेट मैदान चालू होते. पहिल्यांदा घाटी पळतील की गावठी पळणार नाही, आहे? पहिल्यांदा घाटी पळण्याचा आम्ही निर्णय घेतोय, अच्छा, कारण की घाटी बैलांना ह्या उन्हाचा जास्त त्रास पहिल्यांदा होतो, म्हणून आम्ही घाटी पळवण्याचा निर्णय घेतोय. त्यानंतर गावठी आणि आडघाटी अशा पद्धतीने पळवणार आहे. मैदानामध्ये रेलिंग जे केलेलं आहे ते साधारण किती फुटाचं साधारणतः दोन्ही साईडला 250 फूट रेलिंग केलेलं आहे आणि चढाचा भाग वरती असल्यामुळे थोडासा पब्लिकला उभा राहायला भरपूर संधी आहे. ॲम्ब्युलन्सची वगैरे काय सोय करण्यात हो आलेली हो आहे? सर्व ॲम्ब्युलन्सची पण सोय आहे. त्यांना बैलांना पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही टाकी ठेवणार आहे. त्यानंतर बाकी दुकानांसाठी पण भरपूर जागा या ठिकाणी आहे, काय विषय नाही. स्टॉलसाठी एक वेगळी जागा वेगळी केलेली वेगळी आहे. भरपूर जागा आहे. संपूर्ण माल हे स्टॉल आजूबाजूला नदी नाला वगैरे काय बैलांना देखील अजिबात नाही, अजिबात. निकालाच्या नदी पुढं नाल्याचा पाहायला- विषय नाही. नदी आहे तिथे तिकडून सुट्टी होणार आहे, पाठून सुट्टी होणार आहे. आपल्याबरोबर बैलगाडी मालक देखील इथनं खास घाटावरून इथं उपस्थित झालेले आहेत. ओंकार सर, काय सांगाल? आपण कोकणामध्ये मैदान बघायला आलेला आहात, मैदानाबद्दल काय सांगाल? नाही, खूप छान मैदान झाले. जी फाटी वगैरे मोठी आहे चांगली, व अडथळा तरी काय नाही आहे बैलांसाठी. व्यवस्थित फाटी झाली, पल्ला पण उन्हाच्या ह्याने मापात ठेवला आहे. बैलांचा विचार करून सगळं मैदान केले यांनी, काही प्रॉब्लेम नाही आहे. घाटावरती जे मैदान होते आणि कोकणामध्ये मैदान होते, ह्याच्यामध्ये तुम्ही कसं पाहताय? नाही, बऱ्यापैकी इकडे प्रॉब्लेम होते, पण हे मैदान सेम घाटी पद्धतीचं झाले. थांबायला वगैरे जागा आहे, खाली सुट्टीला कमीत कमी 12 ते 15 गट बसतील एवढी जागा आहे, वरती सुट्टीला भरपूर जागा आहे. अडथळा कोणत्या नाही, अशा प्रकारचं मैदान आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. फाटीची जागा पण खूप मोठी आहे, आता अंतर 14-15 फूट आहे. तर मित्रांनो, हे आहेत शिवगंगा केसरी ह्या मैदानाच्या फाट्या आणि अतिशय सुंदररित्या मैदान तयार केलेलं आहे. कुठल्याही बैलाला इजा होणार नाही याची दखल आयोजकांनी घेतलेली आहे आणि एक अतिशय उत्कृष्टरित्या मैदान तयार केलेलं आहे. अजून एक शेवटचा प्रश्न की बैलगाडी मालकांना आपण काय आव्हान कराल? बैलगाडी मालकांना मी एवढंच आवाहन करेन की उन्हाचा तडाखा आपण बघताय. सकाळी 9 म्हणजे 9ला मैदान सुरू होईल. 9ला मैदान सुरू होण्याच्या दृष्टीने जे पहिल्या गटात चिठ्ठीमध्ये जे पडणार आहेत, पहिल्या गटामध्ये पडणार आहेत, त्या बैल मालकांनी 9ला बरोबर यायचं आहे. 9ला म्हणजे 9लाच मैदान सुरू होणार. काय झालं तर 9ला मैदान सुरू करणार आहे आम्ही, ह्याची नोंद घ्या. आणि बैलांचा विचार करा, आपल्या नंदींचा विचार करा की ह्या उन्हामध्ये आपल्याला मध्ये 2 तास आपल्याला सरकारने पण सांगितलेलं आहे, आपल्या गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की मध्ये 2 तास मैदान बंद करायचं आहे. त्यामुळे आपल्याला आव्हान करतो की आपण कृपया 9ला मैदान सुरू होण्याच्या दृष्टीने सर्वांनी लवकरात लवकर येऊन मंडळाला आमचं सहकार्य करा. ओके, धन्यवाद सर.